हंबीराव पाटील, मी श्री साई दूध संस्थेच्या वतीने या ठिकाणी आलो आणि मी कागल तालुका राष्ट्रवादीचा अध्यक्ष आहे. थँक्यू. आज आम्ही 1108 दूध संस्थेची जी सुनावणी आहे ती ताबडतोब सुनावणी व्हावी आणि जवळजवळ 1108 पैकी 862 दूध संस्थांना सदर जिल्हा दुग्ध यार ऑफिसने नोटीस दिली होती. त्यापैकी 627 दूध संस्था आपले म्हणणे या ठिकाणी मांडून गेले. 481 दूध संस्था अद्यापही त्यांना नोटिसा वगैरे दिलेल्या नाही. आमची दुग्ध यार साहेबांना, ठाकरे साहेबांना विनंती आहे की त्यांना आम्ही सांगा या ठिकाणी आलो होतो की त्यांना सांगितले की 27 तारखेपर्यंत आपली जी सुनावणी जी सुरू आहे त्या सुनावणीच्या दरम्यान आत आपली सगळ्या डेअऱ्यांची सुनावणी या ठिकाणी आपण करून उच्च न्यायालयाला सादर करावी. यासाठी 2-3 वेळा आम्ही या ठिकाणी मोर्चे काढले, परंतु परवाच उच्च न्यायालयाला ठाकरे साहेबांनी, दुग्ध यार साहेबांनी एक निवेदन दिले की माझ्या अद्याप 1053 दूध संस्था आहेत, त्यांना अद्याप तपासणी व्हायची आणि यासाठी 70 ते 75 दिवसाचा कालावधी आपल्याला मिळावा ज्यादा. मी ठाकरे साहेबांना आता विचारले की तुम्ही 16 तारखेला या ठिकाणी आलेला आहात, एक दिवसात तुम्ही 170 दूध संस्थांची तपासणी या ठिकाणी केली. जर एक दिवसात 170 दूध संस्थेची जर तपासणी होत असेल तर राहिलेल्या 481 दूध संस्था ज्या आहेत त्यासाठी 70 ते 75 दिवस कशासाठी, असा मी त्यांना विनंती केली. आणि दुसरी गोष्ट असं त्यांना सांगितली की तत्कालीन अधिकारी मालगावी साहेब जे होते त्यांनी ज्या ह्या 1200 दूध संस्था, 1108 दूध संस्थांना जे नोटिसा काढल्या त्या 2 दिवसात काढल्या आहेत. त्यांनी काय तपासणी केली माहित नाही. आपण व्यवस्थित तपासणी करा आणि व्यवस्थित करून या ठिकाणी आम्हाला न्याय द्यायचं काम करा. ह्या दूध संस्था ज्या आहेत त्या दूध संस्था जे गोकुळ दूध संघाला 20 लाख लिटरच्या वर दूध टप्पा पूर्ण करायचा या ठिकाणी जे यशस्वी पाय उचलले, तर आमचं 2-3 लाख लिटर दूध आहे. आमचे त्यावर दूध संस्थेचे कामगार त्या ठिकाणी भवितव्य अवलंबून आहे. असं असताना 4-4, 5-5 वर्षे दूध संस्था चालू असताना गोकुळला एक दिन तर 2-2, 3-3 वेळा या ठिकाणी मतदान केले. असं असताना तुम्ही आमच्याला मतदानापासून वंचित ठेवू नका आणि जे हिअरिंग जे चालू आहे ते ताबडतोब ह्या 2 दिवसात चालू ठेवा. खऱ्या अर्थानं 2-3 वेळा मागे गाडिंगला आजाराची लोक आली होती, चंदगडची लोक आली होती. त्या ठिकाणी त्या आल्यानंतर त्या या ठिकाणी अधिकारी उपस्थित नव्हते. नोटिसा तारखेच्या दिल्या परंतु या ठिकाणी मुद्दाम अधिकारी उपस्थित राहत नाहीत. यानुसार आमच्या दूध संस्थांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा कार्यक्रम हे ठाकरे साहेब करतायत का काय असं आम्हाला वाटत आहे. आणि आता सुद्धा त्यांच्याशी आम्ही बोललो तर राजकीय वास या ठिकाणी येत आहे. आम्हाला इथनं मग दूध उत्पादकांना दुधाचा वास येत होता, परंतु आता ह्या ऑफिसमध्ये आल्यानंतर राजकीय वास आलाय. राजकीय प्रेशरसाठी ते वारंवार चुकीचे उत्तर देत आहेत आणि सांगत आहेत की बघूया, करूया, मी लवकरात लवकर करतो आणि सातत्याने 70 ते 80 दिवस सांगत आहेत. जरी उच्च न्यायालयाने या ठिकाणी सांगितलं असलं तर 27 तारखेच्या आत तुमची काय असेल ते मत मांडा, हे मांडू शकत नाहीत, कारण त्यांना हे प्रलंबित ठेवायचं आहे. आणि आमच्या सर्व संस्था ज्या पात्र आहेत त्या पात्र संस्था या ठिकाणी मुद्दाम मतदानापासून वंचित ठेवावं आणि गोकुळ दूध संघाला दूध पुरवठा न करून गोकुळ दूध संघाला सुद्धा अडचण आणण्याचं काम या ऑफिसच्या माध्यमातून होत आहे असं आमच्या कार्यकर्त्याला वाटतंय. आम्ही आता